हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी माझा आणि भाऊ गच्चीवर आलेलो आहेत. तर ना हे झाड आम्ही बांधून टाकले कारण की खूप पसरलं होतं. आम्ही कापलंसुद्धा होतं बुडापासून, तरी पण एवढं फुटलं आहे आणि ह्याचे तरी पण पानं गळायले तर आम्ही बांधले म्हणून. आणि ना मी झोका बांधला होता. तर बघू शकता तुम्ही श्री कसा झोका असा एन्जॉय करतोय स्प्राईट पीत पीत. म्हणजे एवढी गरमी होईल तर गच्चीवर जाऊन यावं. मी गच्चीवर गेले तर इतकी गार हवा सुटली होती ना, आणि असं आभाळ येऊ लागलं थोडं. आणि बघू शकता तुम्ही किती छान वातावरण झालं होतं. 4-5 दिवस ना आमच्याकडं असंच वातावरण व्हायलं आहे. असं वाटतंय की पाऊस येतो, पण वाऱ्यानं आभाळ जायला येते सगळं. इतकं वारं सुटतं ना आभाळ आलं की ते सगळं आभाळ वाऱ्यानंच जातं. मग असं एवढं छान वाटलं होतं. तर मग म्हणलं थोडं पडूयात बाजावर. मग मी पण पडले आणि मग श्री म्हणला, "तू पड, मी थोड्या वेळाने पडतो." बघू शकता तुम्ही खूप छान वातावरण होत होतं. मला तर असं वातावरण खूप आवडतं आणि मी मस्त असं झोपत मस्त अशी ढगाकडं पाहिलं. एकदम छान वाटू लागलं असं. आणि ना ऊन पण येतं आणि सावली पण येते थोडी थोडी. असं शिराळ पडतं म्हणजे. आणि हे बघा श्री ना ॲक्टिंग करू लागला कोणाची तरी. आणि हे बघा मला ना गच्चीवर आल्या पहिल्यांदा मी चंद्र पाहते. मला चंद्र ना बघायला खूप आवडतो. आणि ते पण असे वातावरणामध्ये चंद्र तर मला बघायला खूपच आवडतो. आणि हे बघा ही आहे आमची गच्ची आणि ही आहे आप्पाची गच्ची. बघा म्हणजे आम्ही इथं सगळा पसारा ठेवतो इथे म्हणजे पडला आहे. आणि ही माझ्या काकाची गच्ची आहे आणि हे सगळं संपूर्ण आमचं गाव आहे. आमच्या गावात ना एकदम अशी झाडी हे आहेत ना, म्हणून जास्त गार वाटतं इथे आम्हाला. खूप छान वाटतं. तुम्ही बघू शकता एकदम असं दूर दूरपर्यंत दिसतं आमच्या गच्चीहून. इथे बघा तुम्ही खूपच छान वाटतं बरं का अशा वातावरणात. तर ना तुमच्याकडे पण असं वातावरण होतं का? तर कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. आणि हे बघा इकडे पोलीस क्वार्टर होते आणि इकडे पोलीस स्टेशन आहे. ते आमच्या गच्चीहून थोडं दिसतं. आम्ही दुर्बिणनं पाहतो सहजासहज. हे बघा श्रीची तर मस्ती चालू आहे आणि श्री दाखवतोय मला, इकडे दाखव, कॅमेरा इकडे फिरव. तर ना हे बघा तुम्ही मी कपडे बदलले कारण की माझ्या अंगावर पाणी सांडलं होतं. हे बघा तुम्ही पण अजून तसंच वातावरण आहे. मला ना ह्या वातावरणातनं डान्स करायला, गाणे म्हणायला खूप असं आवडतं. तुम्ही बघू शकता ढगसुद्धा खूप छान आलेलं आहे. तर ना मी मेहंदी काढलेली आहे. तुम्हाला ना अशी म्हणजे मला येत नाही एवढी काढता, पण मी काढली आहे माझ्या हातावर. बघू शकता तुम्ही. आणि हे बघा हे ना खूप सुंदर वाटतं बरं का. आणि हे झाड ह्या समोरच्या झाडामुळं आम्हाला इतकी हवा लागते ना, खूप हवा लागते. आणि हे बघा तुम्ही सगळीकडं झाडीच झाडी आहे. घरंसुद्धा खूप आहेत, झाडीसुद्धा. आणि ही तुम्हाला दिसती का ती बिल्डिंग? ती ना माझी जुनी शाळा होती. आता इकडं माझ्या घराच्या जवळ आली ती शाळा. बघू शकता तुम्ही. सबस्क्राईब.